जनरल NS राजा सुब्रमणी भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सुरक्षा दलांमधील मोठ्या सुधारणा आणि समन्वय वाढवण्यावर भर देणार, पदभार स्वीकारल्यानंतर सुब्रमणी यांची प्रतिक्रिया. जनरल NS राजा सुब्रमणी भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सुरक्षा दलांमधील मोठ्या सुधारणा आणि समन्वय वाढवण्यावर भर देणार, पदभार स्वीकारल्यावर सुब्रमणी यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगड अशा एकूण 2 जागा. रायगडमधून सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना तिकीट. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. तटकरे पिता पुत्रानं घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. कोकण मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेनं पालकमंत्रीपद घेतल्याची चर्चा. भरत गोगावले यांचं पालकमंत्री बनण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर. धाराशिव, बीड, लातूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला. काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी. जळगाव विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाकडे. शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रसाद लाड यांनी केली विचारपूस. सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन. महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नव्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयांवर हल्ले करू. ओबीसींसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. बोंधू अशोक खराचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे. जमीन खरेदी फसवणूक प्रकरणातील तपासासाठी घेतला ताबा. अमरावतीमध्ये 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. सावत्र बापाचा मावस भाऊ अनेक महिन्यांपासून अत्याचार करत होता असं झालं उघड. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. हिंजवडीमध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही IT कंपनी रातोरात बंद. 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. अनेक महिन्यांचा पगार थकवला. आता कंपनीच फरार. मुंबईच्या कुलाबा परिसरात 3 मजली इमारतीला आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जीनंतर आणखी एका तृणमूल खासदारावर हल्ला. कल्याण बॅनर्जींवर पोलीस ठाण्याबाहेरच दगडफेक. सुदैवानं गंभीर इजा नाही. उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये क्रूरतेचा कळस. लग्नासाठी नकार दिला म्हणून प्रेयसीच्या 1.5 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या. 34 सेकंदात 8 वेळा जमिनीवर आपटलं. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर पॅरिसमध्ये दंगल. 200हून अधिक समाजकंटकांना अटक. काही तासात सुरू होणार IPL 19चा अंतिम सामना. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरूच.